ओम गुरुदेव। ब्रह्मानंदं परमसुखदं केवल ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्याधिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः। गुरवे नमः। गुरवे नमः। ओम गुरुदेव। भगवद्गीता जशी आहे तशी अविनाशी तू तद्विद्धि येन सर्वमिदं ततं विनाशम व्ययसास्य न कश्चित कुर्म महर्ती। जे संपूर्ण शरीराला व्यापून आहे ते अविनाशी आहे असे तू जाण। त्या अविनाशी आत्म्याचा कोणीही नाश करू शकत नाही। जे संपूर्ण शरीराला व्यापून आहे तेच आत्मा आहे आणि ते अविनाशी आहे। म्हणजे मेल्यानंतर म्हणतात ना काहीतरी सुटलं म्हणजे जीव सुटला, आत्मा सुटला आणि उरते ती बॉडी। या श्लोकामध्ये संपूर्ण शरीर व्यापणाऱ्या जीवात्म्याच्या स्वरूपाचे विश्लेषण करण्यात आले आहे। संपूर्ण शरीरात चैतन्य पसरलेले आहे हे कोणीही जाणू शकतो। शरीरा अंश किंवा पूर्ण रूपामध्ये होणाऱ्या सुखदुःखांची जाणीव प्रत्येकाला असते। हा चैतन्याचा प्रभाव प्रत्येकाच्या स्वतःच्या शरीरापुरताच मर्यादित असतो। एका शरीराच्या सुखदुःखाची जाणीव दुसऱ्या शरीराला होत नाही। म्हणून प्रत्येक शरीर हे एका व्यक्तिगत जीवाचे आच्छादन असते आणि जीवात्म्याच्या शरीरातील उपस्थितीचे लक्षण हे व्यक्तिगत चेतनेद्वारे कळून येते। या जीवाचे परिमाण केसाच्या अग्रभागाच्या 1 सहस्त्र इतके आहे असे सांगण्यात येते। याची पुष्टी श्वेताश्वत रोप निषेधात करण्यात आली आहे। बघा किती म्हटलंय, एका जीवाचे परिमाण केसाच्या अग्रभागाच्या, केसाचा अग्रभाग म्हणजे केसाचं टोक 1 दशसहस्त्र, 1 दशसहस्त्र म्हणजे किती, 10,000व्या भागाच्यातला एक भाग, 10,000वा भाग आहे तो। तर तेवढा आपल्या जीवाचं काय आहे, उगमस्थान आहे। तेवढ्यातनं आपल्याला एवढी एनर्जी मिळते। म्हणून आपण अंश रूपात आहे म्हटलंय। किती छोटासा भाग आहे बघा आपण। म्हणून ह्याच्यात बिंदू रूपात पुजलं जातं। कोणाच्यात नाही। ओम शांती, ओम शांतीमध्ये काय बिंदू रूपात पुजलं जातं ना। मग त्या बिंदूद्वारे आपल्याला काय मिळते, एनर्जी मिळते असं त्यांचं म्हणणं आहे। म्हणून त्यांनी बिंदूलाच पुजतात। इथं सरळ आलेलं आहे, बालाग्र शतभागस्य शतदा कल्पितस्य च भागो जीवी स विज्ञेय स चानंत्याय कल्पते। केसाच्या अग्राचे 100 भागांमध्ये विभाजन केले आणि अशा प्रत्येक भागाचे पुन्हा 100 भाग केले म्हणजे 10,000 भाग। तर असा प्रत्येक भाग हा जीवाच्या आकाराचे परिणाम होईल। याच प्रकारचे प्रतिपादन पुढील श्लोकातही आढळते। केशाग्र शतभागस्य शतांश सादृशात्मकः जीवः सूक्ष्मस्वरूपेयं सांख्यातीतो हे चित्कणः।
आध्यात्मिक चित्कण संख्यातीत आहेत आणि त्यांचे परिमाण आकार केसाच्या अग्रभागाच्या 1 दशसहस्रा इतके आहे. म्हणजे वेगवेगळ्या श्लोकांच्याद्वारे हे स्पष्ट करण्यात आलेलं आहे की 10,000 भागांच्यातला केसाच्या म्हणजे किती सूक्ष्म आहे बघा. तेवढ्या गोष्टीतनं आपल्याला तेवढ्या छोट्या छोट्या गोष्टीमध्ये जीव आपला गुंतला आहे, तेवढ्या छोट्या गोष्टी. आणि याच्यासाठीच मग पुढं गॉड पार्टिकल्स म्हणून नाव आले बघा. हिग्स बोसॉन्सचं एक मोठं हे काय झालं, प्रयोग करण्यात आला. पृथ्वीच्या खाली आहे म्हणजे असं खोदून त्याच्या खाली संपूर्ण देशांनी एकत्र येऊन प्रतिपृथ्वी तयार करण्याचा जो काय गेला घाट उचलला त्यांनी. त्या ह्याच्यामध्ये त्यांना असं लगे देर आर 3 हे आहेत पार्टिकल्स. काय आहेत? प्रोटॉन्स, इलेक्ट्रॉन, न्यूट्रॉन्स. प्रोटॉन पॉझिटिव्ह, न्यूट्रॉन निगेटिव्ह, आणि इलेक्ट्रॉन निगेटिव्ह आणि प्रोटॉन, इलेक्ट्रॉन, न्यूट्रॉन न्यूट्रल असं, राईट. मग त्याच्यामध्ये घनत्व आहे असंच मग म्हटलं जातं. पण आता कळालंय की घनत्व दुसऱ्याच गोष्टींच्यामुळे येतं आहे. त्याच्यामुळं तर त्याच्यात काय ते खऱ्या अर्थानं त्याला व्हॅल्यू ॲड होत्या. मग त्याला काय कळालं नाही की ह्याला काय नाव देऊया, म्हणून त्याला नाव दिलं गॉड पार्टिकल्स, देवाचे कण. म्हणजे आता संशोधकांना पण समजत नाही की हे अन्य आहे काय, म्हणून त्याला गॉड पार्टिकल्स नाव दिलं. म्हणून व्यक्तिगत आत्मरूपी चित्कण हा भौतिक अणुपेक्षाही सूक्ष्म आहे आणि असे असंख्य चित्कण आहेत. हे अतिसूक्ष्म आध्यात्मिक स्फुल्लिंग म्हणजे भौतिक शरीराचे आधारभूत तत्व आहे आणि एखाद्या औषधातील कार्यकारी तत्वाचा प्रभाव पूर्ण शरीरभर पसरतो त्याप्रमाणे या आध्यात्मिक स्फुल्लिंगांचा प्रभाव संपूर्ण शरीरभर पसरतो. हे आध्यात्मिक स्फुल्लिंग आपल्या पाठीमागं कुठेतरी आतमध्ये डीपमध्ये, मग याचा आपल्याला आध्यात्मिक आला नाही बघा तो मुलगा, ठीक आहे, केकेनचा मुलगा, तर त्यालाही समजलं असतात की हातमध्ये हे गॉड आपल्या आतमध्ये आहे ना सगळं. सो म्हणून बाहेरून लक्ष काढून आतमध्ये बघायचं. मग आतमध्येच ईश्वर आहे आपल्या, हे स्पष्टपणे याच्यातमध्ये क्लिअर झाले. ठीक आहे. हे अतिसूक्ष्म आध्यात्मिक स्फुल्लिंग म्हणजे भौतिक शरीराचे आधारभूत तत्व आहे आणि एखाद्या औषधातील कार्यकारी तत्वाचा प्रभाव पूर्ण शरीरभर पसरतो त्याचप्रमाणे या आध्यात्मिक स्फुल्लिंगाचा प्रभाव संपूर्ण शरीरभर पसरतो. जीवात्म्याचा हा ओघ संपूर्ण शरीरभर चेतना रूपाने अनुभवास येतो आणि हा अनुभव म्हणजे जीवात्म्याच्या अस्तित्वाचे प्रमाण आहे. चेतनापेशी इथं लक्ष द्यायचं आहे. म्हणून जे होतंय ते होऊ द्यायचं, शांत बसायचं. विचार येतील जातील, श्वास चालू असेल जाईल, तो स्वतःहून कृत्रिमरित्या घ्यायचा नाही, स्वतःहून येतो जातो बघायचा आहे. मग शांत 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 गेल्यानंतर मग आपण हळूहळू त्या वाटेला लागतो. मग त्याच्यामध्ये शरीरानं स्वतःला मी म्हटलंय, तो मीचा विषय कायम होतो बघा आपला. तो मीपणा जसं जसं जाईल, सरेंडरपणा येत 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 जाईल, तर आपण तिथंपर्यंत पोहोचायला आपला मार्ग सुगम होईल. हे 1-2 दिवसाचं काम नाही, याच्या लागते पाठीमागं साधना. याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत, त्या आपण बोलूच. चेतनाविरहित भौतिक शरीर म्हणजेच मूर्त शरीर आहे. हे कोणतीही सामान्य व्यक्ती समजू शकते आणि कोणत्याही भौतिक प्रक्रियेद्वारे या चेतनेच्या शरीरामध्ये पुनरुत्थान करता येत नाही. म्हणजे एकदम शरीरातनं आत्मा गेला म्हणजे जीव गेला की परत त्याला जागा करता येत नाही, जिवंत करता येत नाही. म्हणून चेतना ही कोणत्याही भौतिक गोष्टींच्या संमिश्रणामुळे नसून आत्म्यामुळे असते. मुंडकोपनिषदामध्ये आण्विक जीवात्म्याच्या परिमाणांसंबंधी अधिक विश्लेषण करण्यात आले आहे. अजून डीप आहे बघा ते. कशामध्ये? सगळे मुंडकोपनिषदामध्ये वेगवेगळे उपनिषदांचे भाग आहेत आणि वेगवेगळ्या तत्वचिंतनाद्वारे किंवा वेगवेगळ्या दर्शनांच्या द्वारे चिंतन केले आणि ते आपल्यामध्ये उपनिषद एवढे आहेत की ते आपल्याला एक जन्म सुद्धा पुरणार नाही, किंवा किती एक जन्म रोज वाचत राहिलो तरी कंटिन्युअसली सगळं कामधंदा सोडून तरी ते पूर्ण होणार नाही. मग उपनिषदे आणि दर्शन एवढी कशी काय आहेत? तर आध्यात्मिक साक्षात्कार ज्या ज्या लोकांना झाला त्यांनी ते लिहून ठेवले की हे असं आहे ते तसं आहे आणि त्यांच्यावर चिंतन घडलेलं आहे. एषो नूरात्मा चेतसा वेदितव्यो यस्मिन् प्राणः पद्मद्धा संविवेशः प्राणिष्वित्तं सर्वमोतं प्रजानां यस्मिन् विशुद्धे विभवत्वेष आत्मा. आत्म्याचा आकार परमाणुरूप आहे बघा, परमाणुरूप, अनुरूप नाही, अणुपेक्षा पण छोटा परमाणु, आणि त्याला पूर्ण बुद्धीद्वारेच जाणता येते. पूर्ण बुद्धी म्हणजे काय समजून घ्या. पूर्ण बुद्धी म्हणजे ज्याला सगळं काही समजलं. म्हणजे आपल्याला सगळं काही एका दिवसात समजेल का?
मग याच्यासाठीच तर हा अट्ठास आहे की आपल्याला ते समजावं. तुकाराम महाराज म्हणतात याच साठी केला होता अट्ठास, शेवटचा दिन गोड व्हावा. कुठला शेवटचा दिन? इथं काही मरून जायचं आहे का? समजून घ्यायचं आहे, याच्यासाठी साधना व्हावी. 5 प्रकारच्या प्राणात प्राण, अपान, व्यान, समान आणि उदान तरंगणारा हा परमाणुरूप आत्मा हृदयात स्थित असतो आणि देहधारी जीवांच्या संपूर्ण शरीरावर त्याचा प्रभाव पसरलेला असतो. किती सांगितले? आत्म्याचा आकार परमाणुरूप आहे आणि त्याला पूर्ण बुद्धीद्वारे जाणता येते. 5 प्रकारच्या प्राणात प्राण, अपान, व्यान, समान आणि उदान. प्राण ही काय आहेत? 5 प्रकारच्या वायू आहेत आणि ह्यामध्ये तरंगणारा परमाणुरूप आत्मा, त्याच्यामध्ये आपला आत्मा काय करतोय? तरंगतोय. ठीक आहे. मग आता 5 प्रकारचे वायू बघूया आपण. पहिला आहे प्राणवायू. प्राणवायू छाती आणि हृदय याच्यामध्ये स्थित असतो. त्याचं कार्य काय आहे? श्वासोच्छ्वासचा नियंत्रण, प्राणशक्ती प्रदान. म्हणजे काय की बाबा प्राणशक्ती जी काय आहे आपल्या संपूर्ण शरीरामध्ये, आपण जिवंत आहोत, ती प्राणशक्ती आहे. ती जर नसेल तर आपल्याला विकपणा येईल, म्हणजे कमी झाली तरी विकपणा येईल. याचा प्रभाव काय पडतो? हा वायू ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे आणि जीवनशक्ती टिकवून ठेवतो, जीवनाची मेन शक्ती. मग ज्यावेळी आपण नामस्मरण करतो, ध्यान करतो, देवाच्या सानिध्यात येतो, त्यावेळी ही प्राणशक्ती ऊर्जेची अवस्था येते. म्हणून आपण एकदम प्रफुल्लित टवटवीत फुलासारखं होतो. सगळे निगेटिव्हिटी टाकले जात्या. खूप साऱ्या गोष्टी घडतात. मानसिकच्या आणि शारीरिकच्या या दोन्ही रूपामध्ये ते घडतं. दुसरा आहे अपान वायू. हा गुदद्वार आणि मूत्राशय आणि पायाच्या खालच्या भाग इथं हा वायू असतोय. कार्य मलमूत्र विसर्जन, गर्भनिर्मिती आणि प्रसूतीस मदत. प्रभाव अपान वायू संतुलित असल्यास पचन आणि उत्सर्जन प्रक्रिया चांगल्या होतात. प्रत्येक वायूचं स्वतःचं एक कार्य आहे आणि त्या कार्याद्वारे काय होतं? समतोल साधला जातो आपल्या शरीरामध्ये. तिसरा आहे समान वायू. हा जठर म्हणजे पोट आणि नाभीच्या आसपास असतो. कार्य याचे काय आहे? अन्नाचे योग्य प्रकारे पचन करणे, पोषकत्व शरीरात वितरित करणे. जे काय पचतंय ते शरीरभर पोचवायला पाहिजे, त्याचं काम काय करते? हा समान वायू करतो. प्रभाव योग पचन म्हणजे योग्य प्रकारे पचन आणि चयापचय म्हणजे त्याला आपण मेटाबॉलिझम म्हणतो, यासाठी समान वायू महत्त्वाचा आहे. चौथा आहे उदान वायू. कंठ आणि डोक्याच्या भागामधला इथला हा संपूर्ण. कार्य बोलण्याची क्षमता, भावनांची प्रकटीकरण, ऊर्जा संकलन. आता जोपर्यंत माझा महत्त्वाचा भाग काय आहे? माझी वाणी. स्वतःच आपण प्रत्येकाने बघायचं गेलं तर काय आहे? वाणी. तर ती तुमची शुद्ध होण्यासाठी हा वायू शुद्ध होणं गरजेचं आहे. म्हणजे इकडं क्लीन कसे करायचे आहेत बघा. हे ऊर्जा आहेत, मी कायम सतत सांगतो, ह्या ऊर्जा आहेत आपल्या शरीराला. मग याला शुद्ध करण्यासाठी मुळात आपला जन्म झालेला आहे. प्रभाव काय याचा? आता बघा, याचं कार्य बोलण्याची क्षमता, भावनांचे प्रकटीकरण आणि ऊर्जा संकलन. प्रभाव हा वायू मेंदूशी संबंधित असून आवाज आणि भावनांच्या अभिव्यक्तीसाठी आवश्यक आहे. पाचवा आहे व्यान वायू. संपूर्ण शरीरभर पसरलेला, संपूर्ण शरीरभर हा व्यान वायू असतो. रक्तप्रवाह नियंत्रित करणे, हालचालींना मदत करणे, आपल्या हालचालींना किंवा रक्तप्रवाह नियंत्रित करणे याचं कार्य व्यान वायू असतो. याचा प्रभाव काय आहे? स्नायूंच्या कार्यक्षमतेस मदत करतो आणि शरीराची प्रतिकार शक्ती वाढवतो. काय वाढते यामुळं? रोग प्रतिकार येतो. मेटाबॉलिझममध्ये असं म्हटलं जातं बघा आपल्याला, तुमचा मेटाबॉलिझम कमी आहे, डॉक्टर वगैरे असं म्हणतोय आपण. आणि याच्यामध्ये काय सांगितले आता बघा, गीता काय सांगते? 5 प्रकारच्या प्राणांत ही आता बघितलं आपण, कुठली कुठली आहे? प्राण, अपान, व्यान, समान आणि उदान. तरंगणारा हा परमाणुरूप आत्मा हृदयात स्थित असतो आणि हा हृदयातच स्थिर असतो. म्हणून ध्यान करत असताना आपल्या मुळातच हृदयावरती कॉन्सन्ट्रेशन करायचं. म्हणजे लगेच काय होतं? आपल्याला ईश्वरीय साक्षात्कार, ईश्वराच्या जवळ जाता येतं. म्हणून मुद्दामनं सगळेजण सांगतात की हृदयावरती ध्यान करा, हृदयावरती कॉन्सन्ट्रेट करा. हृदयावरती एका रूपाला बघा. मग तुम्ही बुंदी रूपात बघा, हनुमानाच्या रूपात बघा, रामाच्या रूपात, कृष्णाच्या रूपात, किंवा कशाच्या रूपात बघा. आम्ही आमच्या आत्मस्वरूपाच्या रूपात बघतो. सगळं एकच आहे, पण एक रूप पाहिजे. तो निर्विकार आहे ना, त्याला आकारमध्ये आणल्याशिवाय आपल्याला त्याचं काय होणार नाही?
साक्षात्कार होणार नाही. पवित्र जीवात्म्याला आच्छादणाऱ्या 5 प्रकारच्या प्राणांचे विविध आसनांद्वारे नियंत्रण करणे हे हठयोगाचे प्रयोजन आहे. हा योग भौतिक लाभाकरिता नसून सूक्ष्म जीवात्म्याला भौतिक वातावरणाच्या गुंतागुंतीतून मुक्त करण्यासाठी आहे. तर तो ॲक्च्युली आत्मा मुक्त आहे पण जीव मुक्त नाही आहे. सो त्याला बद्ध आहे ना, तो या सगळ्या एनर्जीने व्यापलेला आहे. म्हणजे की मी कायम सांगतो की आता आपण असं हुपरीला चाललोय बघा, आणि हुपरीला जाता जाता त्या बदरीचं एक कुठला आईस्क्रीम दिसलं आणि माझ्याजवळ 1 रुपया नाही आहे, खिशात 1 रुपया नाही, पण मी आता बघितलं आणि मला ते लगेच सूचना आली मेंदूला की आईस्क्रीम खाल्ल्यानंतर छान वाटेल. छान वाटल्यानंतर मी लगेच पुढचं पाऊल काय उचलणार? डोळ्यानं बघितल्या लगेच शरीर तसंच आहे. शरीर गेल्या काय करणार आहे की 100 रुपयाचं ते फालुदा खाणार आहे. फालुदा खाऊन पोट भरलं, पण मुळामध्ये मी जीवन आलो असताना आपण जीवन गेल्यानंतर सुद्धा ही खाण्याची इच्छा निर्माण व्हावी ही सरळ सरळ लालसा आहे. समजलं मुद्दा? मग तिथे एकदा गेलं, ते कर्म घडलं की आता मात्र त्याचा बुर्दंड पूर्ण शरीराला परत 100 रुपयाचं काम करण्यावर येईल. यालाच म्हणायचं कर्मा आणि कर्माचं भोग भोगणं. चांगलं आणि वाईट. चांगलं तुम्हाला वाटलं तर तुम्हाला त्याचं कर्म करून फेडावंच लागेल. मुद्दा समजला? हा भौतिक लाग नाही आहे. आता हठ योगामध्ये काय होतं? यम नियम आसन प्राणायाम धारणा ध्यान समाधी हा हठ योग आहे. म्हणजे बा नियम समजावून घेणे. आपण त्याच्यावर पण कधीतरी एक दिवस भाष्य करूया की हे नेमकं काय असते. डीपली आपण त्याच्याकडे आपण बघूया. म्हणून संपूर्ण वैदिक साहित्यामध्ये अनुरूप जीवात्म्याचे स्वरूप मान्य करण्यात आले आहे आणि कोणत्याही सुज्ञ मनुष्याला प्रत्यक्ष व्यवहारामध्ये याचा अनुभव येतो. केवळ निर्बुद्ध व्यक्तीच हा परमाणुरूप जीवात्मा म्हणजे सर्वव्यापी विष्णू तत्व आहे असं म्हणू शकते. परमाणुरूप जीवात्म्याचा प्रभाव संपूर्ण शरीरभर पसरू शकतो. मुंडकोपनिषदानुसार हा अनुरूप आत्मा प्रत्येक जीवाच्या हृदयामध्ये स्थित आहे. या अनुरूप आत्म्याचे मोजमाप करणे हे भौतिक वैज्ञानिकांच्या ग्रहणशक्तीच्या पलीकडे आहे आणि यामुळेच ते मूर्खपणाने प्रतिपादन करतात की आत्मा अस्तित्वातच नाही. फिजिकल कुठं तर एक्झॅक्टली तुम्हाला ते लोकेशन कुठं आहे काय आहे हे यांना सापडलेलं नाही आहे. कुणाला नाही सापडलेलं? शास्त्रज्ञांना नाही सापडलेलं. म्हणून ते काय म्हणतात की हे आत्माच नाही आहे. नाही, कारण की कुठं सापडणार? आयडेंटिफाईच करता येत नाही ना, ओळखायच येत नाही त्याला. व्यक्तिगत अनुरूप आत्मा हा परमात्मा सहित निश्चितपणे हृदयामध्ये आहे आणि म्हणूनच शारीरिक हालचालीसाठी लागणारी संपूर्ण शक्ती शरीराच्या या भागातूनच उत्सर्जित होते. आत्म्यातूनच ऊर्जा निर्माण होत्या. म्हणून तर आपण हे सगळं खेळ खेळतो. फुफ्फुसातून प्राणवायू वाहून नेणाऱ्या पेशी आत्म्याकडून शक्ती प्राप्त करतात. जेव्हा जीवात्मा या ठिकाणाहून निघून जातो तेव्हा शरीरातील रक्तोत्पादनाचे कार्यच थांबते. आता रक्त ते तयार व्हायला आहे. रक्त म्हणजे काय? पेशींचा समूह निर्माण होऊन एक द्रव्यामध्ये तयार केला जातो. ते सगळ्या कुठल्या पांढऱ्या पेशी, लाल पेशी, आणि याच्याद्वारे ऊर्जा ऑक्सिजन नेला जातो. लागणारी काय म्हणजे अन्न नेलं जातं. हे सगळं आपल्या कशात नाही नेलं जातं? ट्रान्सफरन्सी कशी होणार? एका भागातून दुसऱ्या नेण्यासाठी काय आहे? तर ते रक्त आहे. मग त्या रक्ताला चालवतंय कोण? म्हणतंय आत्म्याकडनं ती ऊर्जा येत्या पेशी तयार करायची. तीच थांबलं तर तुमचं रक्तच थांबलं, तुम्ही जाग्यावरच संपलं. वैदिक विज्ञान तांबड्या पेशींचे महत्त्व मान्य करतो, पण शक्तीचे उगमस्थान आत्मा आहे याविषयी ते निश्चितपणे काहीच सांगू शकत नाही. तरीसुद्धा वैदिक शास्त्र मान्य करते की हृदय हे शरीरास आवश्यक शक्तीचे उगमस्थान आहे. हृदयातूनच सगळ्या गोष्टी घडतात. हृदयातूनच ऊर्जा निर्माण होते. हे मात्र वैद्यकीय ह्याच्यामध्ये काय होतं? मान्य केले गेलेलं आहे. परमात्म्याच्या अशा अनुरूप अंशांची तुलना सूर्यप्रकाशातील अणूंची केली आहे. सूर्यप्रकाशामध्ये असंख्य तेजोमय अणू असतात. त्याचप्रमाणे भगवंतांची अंशरूपे म्हणजे भगवंताच्या किरणातील आण्विक स्फुल्लिंगे आहेत. यांना प्रभा किंवा पराशक्ती असे म्हटले जाते. म्हणून कोणी वैदिक ज्ञानाचा पुरस्कर्ता असो अथवा आधुनिक विज्ञानाचा पुरस्कर्ता असो, तो शरीरातील आत्म्याचे अस्तित्व अमान्य करू शकत नाही. पुरुषोत्तम श्री भगवंतांनी स्वतः भगवद्गीतेमध्ये या आत्म्याच्या विज्ञानाचे विस्तृतपणे वर्णन केले आहे. अंतवंत इमो
इमे देहा नित्यसोक्ताः शरीरिणः अनाशिनो प्रमेयस्य तस्माद्युध्यस्व भारत. अविनाशी, अमर्याद आणि शाश्वत जीवात्म्याच्या शरीराचा निश्चितपणे अंत होणार आहे. म्हणून हे भरतवंशा तू युद्ध कर. आता तू युद्ध न करता जर या शरीराला वाचवून ठेवणार आहेस म्हणून तू काय मरणार नाहीस काय? मग शरीर तर मरणार आहे, आत्मा जिवंत आहे, जे मागाच्या आपण म्हणतोय तत्वचिंतन करतोय. मग याचा अर्थ तू आत्म्याला शरीर आज ना उद्या वस्त्र बदलल्यासारखं बदलायचे, ठीक आहे. मग तू समोरचं कर्तव्य सोडणं हे चुकीचं आहे. तू ते कर्तव्य कर, कारण की हे शरीर एक ना एक दिवस मरणार आहे. स्वभावतःच भौतिक शरीर नश्वर आहे, त्याचा नाश तत्काळ किंवा 100 वर्षानंतरही होऊ शकतो. हा तर काळाचा प्रश्न आहे. या शरीराचे अनंत काळासाठी पालन करण्याची शक्यताच नाही. परंतु जीवात्मा इतका सूक्ष्म आहे की तो शत्रूला दिसूही शकत नाही, मारल्या जाण्याचे तर दूरच. पूर्वीच्या श्लोकात सांगितल्याप्रमाणे तो इतका सूक्ष्म आहे की त्याच्या आकाराचे मोजमाप कसे करावे यासंबंधी कोणाला कल्पनाही नाही. याप्रमाणे दोन्ही दृष्टिकोनातूनच पाहिल्यास शोक करण्याचे काहीच कारण नाही, कारण जीवात्म्याला त्याच्या स्वरूप स्थितीत मारणे शक्य नाही किंवा भौतिक शरीराचे दीर्घ किंवा अनंत काळासाठी रक्षणही करता येत नाही. परमात्म्याचा हा सूक्ष्म अंश स्वतःच्या कार्यानुसार भौतिक शरीर प्राप्त करतो आणि म्हणून त्याने धार्मिक तत्वांचे पालन करणे आवश्यक आहे. वेदांत सूत्रामध्ये जीवाला तेजोगुणी म्हटले आहे, कारण तो परमश्रेष्ठ प्रकाशाचाच अंश आहे. ज्याप्रमाणे सूर्यप्रकाश संपूर्ण सृष्टीचे पालनपोषण करतो, त्याप्रमाणे जीवात्म्याचा प्रकाश भौतिक शरीराचे पालनपोषण करतो. जीवात्म्याने भौतिक शरीराचा त्याग केल्यावर तात्काळ शरीराचे विघटन चालू होते. यावरून कळून येते की जीवात्मा हाच या शरीराचे पालन करतो. केवळ शरीर महत्त्वपूर्ण नाही, भौतिक शरीराचा विचार न करता धर्माप्रत्यर्थ युद्ध करण्याचा उपदेश अर्जुनाला देण्यात आलेला आहे. म्हणजे काय, बाहेरचं शरीराला जोपासत न बसता काय करायचं? आत्मा तुमचा अमर आहे, मग एक ना एक दिवस तुमचं शरीर मरणार आहे. मग मी मरणार आहे काय जगणार आहे याचा विचार न करता काय करायचं? आपलं युद्ध करायचं, जे काय समोर आहे ते. अर्जुनाच्या समोर तर युद्धच करणं होतं, तो कधीही मरू शकत होता. मग तू पहिला श्रीकृष्णाने त्यांना काय सांगितलं, भगवंतांनी काय सांगितलं की तू बाबा हे शरीर टिकवायचं म्हटलं तर टिकणार नाही आहे. मग सरळ समोर आलेलं तुझं युद्ध, तुझं कर्तव्य सोडलास की त्यामध्ये मात्र तुला पाप लागेल. ठीक आहे. आता काल काय झालं, महाशिवरात्री होती ना. तर तोच आत्मा कशा रूपाचा आहे ते आपण बघूया. आता त्याचं काय आपल्याला विश्लेषण करता येणार नाही, कारण की त्याचा आदिही नाही आहे आणि अंतही नाही आहे. त्याचा आदिही नाही आहे, अंत नाही आहे, त्यालाच आपण शिव म्हणतो. मग निर्वाण षटकम शिवोम स्तोत्र भगवंतांच्यावर, कोणाच्यावर? भगवान शिव शंकरांच्यावर केले गेलेलं आहे. खूप सुंदर आहे आणि खूप भावतं मला, आणि ते आत्म्याचं सगळं गुण सांगतं. आदि शंकराचार्य विरचित, म्हणजे हे कोणी लिहिलं? आदि शंकराचार्यांनी लिहिलं आहे. हे स्तोत्र आदि शंकराचार्यांनी रचले असून यात अद्वैत वेदांतातील तत्वज्ञान स्पष्ट केले आहे. अद्वैत म्हणजे द्वैतच नाही आहे, सगळंच ते आहे. म्हणजे याला कुठल्याही रूपात, रंगात, कशातही तोडलं गेलेलं नाही आहे. यात आत्म्याचे स्वरूप आणि त्याची अमरता आणि त्याचे शिवत्व सांगितले आहे. चला संपूर्ण स्तोत्र आणि त्याचा अर्थ समजावून घेऊया. श्लोक 1. मनोबुद्ध्य हंकार चित्तानि नाहम न च श्रोत्र जिह्वेन न च घ्राण नेत्रे न च योम भूमिहा न तेजो न वायुहा चिदानंद रूपहा शिवोहम शिवोहम. अर्थ, मी मन, बुद्धी आणि अहंकार आणि चित्त म्हणजे स्मरणशक्ती नाही. माझी कान, जीभ, नाक किंवा डोळे यांच्याशीही ओळख नाही आहे. मी आकाश नाही आहे, मी पृथ्वी नाही आहे, मी अग्नीही नाही आहे किंवा वायूसुद्धा मी नाही आहे. मी केवळ शुद्ध चैतन्य स्वरूप आनंद आहे, शिव स्वरूप आहे. आनंद म्हणजे शिव आहे. तर आनंदित असणं
म्हणजे कोण आहे? ईश्वरी आहे. मग आपण दुःखात का आहोत? तर तुमचा मूळ भाग, आपण मुळाला विसरल्यामुळे दुःख आहे आपल्याला. मुळाकडे गेलो की सगळं सुख आहे. म्हणून म्हणलं सुखादुःखाच्या पलीकडे काय? आनंद आहे. आपण मुळात आनंदित पाहिजे. इकडे माणसं मारलाय अर्जुन युद्धामध्ये आणि श्रीकृष्ण हसा लागलाय ना. कधीही तुम्ही श्रीकृष्णाचं कधीही चरित्र वाचा, कधीही तुम्ही एपिसोड जरी बघितला तर तो कायम हास्य विलासित आहे. म्हणजे कोण नाही आहे? मी मन नाही आहे. म्हणजे मनच स्वतः कोण नाही आहे? ईश्वर नाही आहे, आत्मा नाही आहे. मन म्हणतोय. सगळेही जण मनामध्ये अडकले, मनाला जसं वाटते तसं करायला लागलं, पण स्वतः मनच ईश्वर नाही आहे. मग जो मनाचा भाग नाही आहे, ज्यानं मनाला जरी पकडला तो तरी सुद्धा काय झाला? अडकला का नाही? मग मनाला जाणून बुजून ईश्वरामध्ये विलीन करायचं. म्हणजे माझं नाही आहे, मला वाटतं हे सुद्धा नाही आहे. मला जे जे वाटतं, मला करू वाटणं किंवा न करू वाटणं, जे काय मनामध्ये येणं नाही येणं हे सुद्धा आपण विलसित करायला पाहिजे. कशामध्ये? त्या परमतत्वामध्ये, आपल्या गुरुमध्ये. मी बुद्धी नाही आहे बाबा, बुद्धीमध्ये हे सगळं साठवलेलं आहे. मी खूप शहाणा, मी खूप मोठा, मी खूप तेजस्वी, मला खूप काही येतं, मला खूप काही पाठ आहे, माझ्यासारखा कोणी नाही आहे, ही बुद्धी. आणि अहंकार म्हणजे तो रुतबा, आता माझी 100 एकर शेती आहे, हे आहे. अहंकार सुद्धा तो ईश्वर नाही आहे. चित्त म्हणजे स्मरणशक्ती, ज्या काय आपल्याला आठवतं वगैरे, हे ते सगळं काय आहे, तो सुद्धा कोण नाही आहे? ईश्वर नाही आहे. माझी ओळख कान, हे कान दिसतोय, कान म्हणजे ईश्वर नाही आहे. जीभ, जिभा, नाक किंवा डोळं, बघणं, हे बघतोय, तो सुद्धा ईश्वर नाही आहे. म्हणजे मी कोण आहे? मी केवळ शुद्ध चैतन्य स्वरूप आनंद शिव स्वरूप आहे. आनंद रूप ईश्वर आहे. श्लोक दुसरा. नच प्राण संज्ञो नवे पंचवायु न वा साप्त धातु न वा पंचकोश न वाक पाणिपादो न चोपस्थ पायु चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. मी प्राण किंवा त्याच 5 प्रकारचे वायू, मगाशी सांगितल्याप्रमाणे. कुठले कुठले? प्राण, अपान, व्यान, उदान, समान, पंचप्राण. मी मगाशी सांगितलेलं बाबा, कुठं कोणी हृदयामध्ये आहे, कोणी पायामध्ये आहे, कोणी आपल्या ह्याच्यामध्ये मलमूत्रमध्ये बिंबीजवळ आहे, कोणी डोक्याच्या कंठापासून वर आहे, हे जे काय, किंवा कुठला एक वायू आहे तो संपूर्ण शरीर भर आहे, याच्यामध्ये तो अंतराळी आत्मा आहे. मी सगळं काही नाही आहे, पण या सगळ्यांचा इफेक्ट मात्र होऊ शकतो त्या चैतन्यावर, तुमच्या आनंदावर. तर त्या आनंदावर विरजन जे काय पडलेलं आहे ते मात्र शुद्ध व्हायला पाहिजे. आणि शुद्ध होण्यासाठी जन्म झाला. समजलं का? बघा, मी सप्त धातूंपासून बनलेलो नाही किंवा शरीराच्या 5 कोशांमध्ये सीमित नाही. शरीराचे किती कोश आहेत? मगाशी सांगितले 5 वायू, तसे 5 कोश आहेत. 5 कोश कुठले कुठले आहेत? आयुर्वेद आणि योगशास्त्रानुसार मानवाचे शरीर फक्त भौतिक स्वरूपाचे नसून त्यामध्ये 5 स्तर कोश असतात. या 5 कोशांमधून आत्मा प्रकट होतो आणि प्रत्येक कोश वेगळे कार्य पार पाडतो. मगाशी सांगितलेले वायू आहेत. जर तुम्ही वायूंच्यावर विजय प्राप्त करून घ्यायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल? जाणून बुजून आपल्याला काय करायला? प्राणायाम करायला पाहिजे. जाणून बुजून आपल्याला योगासनं करायला पाहिजे. जोपर्यंत आपण हे समस्थितीत आणत नाही तोपर्यंत, जर सगळे वायू समस्थितीत असले की आपल्याला कुठलाच आजार होत नाही, लक्षात घ्या. आणि जेव्हा वायू जरासं वर खाली झाले की 100% आजार होणार. अन्नमय कोश म्हणजे स्थूल शरीर स्वरूप, शरीराचा सर्वात बाह्य स्तर जो अन्न आणि पाण्याने बनलेला असतो. आपलं शरीर हे अन्न आणि पाण्यापासून बनलेलं आहे, खातो त्याच्यापासूनच बनतं ना ते. कार्य: शरीराची वाढ, पोषण आणि संरक्षण. संतुलन: योग्य आहार, व्यायाम आणि देखभाल केल्यास हा कोश मजबूत राहतो. याच्यासाठी काय पाहिजे? योग्य आहार, वेळच्या वेळी जेवणं, जेवढं गरजेचं आहे तेवढंसं खाणं. व्यायाम शरीराला असणं, मिनिमम बाबा 45 मिनिटं घाम येऊपर्यंत चालणं. त्याच्यातनं तुमची काय एक्स्ट्रा ऊर्जा झालेली आहे ती संपत्या रोजच्या रोज. तुम्हाला BP शुगरचा त्रास कधीच होणार नाही आहे.
आपण आपल्या शरीराला ईश्वरानं दिलंय त्याला मेंटेन करून ठेवण्याची जबाबदारी हा होम आहे, हा याला जपणं हे सगळ्यात मोठं काम आहे, पण आपण ते जाणून भिजून करायला हवं. साधना, योग, सात्विक आहार आणि शरीराची काळजी घेणे. बघा योग स्पष्टपणे सांगितलेलं आहे, योगासनं करायचं, सात्विक आहार घ्यायचं आणि शरीराची काळजी घ्यायची. दुसरा कोश आहे प्राणमय कोश, ह्याचे ऊर्जा शरीर म्हणतात याला. शरीरातील ऊर्जा किंवा जीवनशक्ती नियंत्रित करणारा शरीरातील ऊर्जा. आता ऊर्जेवर तर शरीर चालू उत्साह जो काय येतोय दरवळतोय हा या कोशातून दरवळतोय. हे याचं कार्य काय? श्वासोच्छ्वास, रक्तप्रवाह, पचन संस्थान, शरीरातील ऊर्जा प्रवाह नियंत्रित करणे. श्वासोच्छ्वास, श्वास घेणं सोडणं. आता जो नॉर्मल स्तर आहे याच्यापेक्षा योगी काय करतात, जाणून बुजून याला स्लो डाऊन करतात, म्हणजे कमी कमी करतात. म्हणजे समजा आता मी 4 मध्ये श्वास घेतोय, 4 मध्ये सोडताय, तर योगी काय करतात 4 मध्ये घेतात आणि 8 मध्ये सोडतात. पुढं 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 जाऊन काय करतात 4 मध्ये घेतात, 8 मध्ये थांबवून ठेवतात आणि 16 मध्ये सोडतात. सगळ्यात जास्त कोण जगतं? कासव. का जगतं माहिती आहे? कुणाला काय? हा, व्हेरी गुड. एकदम स्लो श्वासोच्छ्वास ज्यावेळी होतो आपला त्यावेळी त्याची लाईफ स्पॅन वाढते. लाईफ स्पॅन म्हणजे जीवनमान वाढतं. मग तुम्ही स्मोकिंग, ड्रिंकिंग हे जे केला की ह्यानं हृदयाचा काय वाढतो? ऑक्सिजन म्हणजे हृदयाची जे काय धडपड आहे ती वाढते. म्हणजे असं म्हटलं जातं की आपण जन्माला येताना श्वास मोजून आपल्याला पाठवले गेले. जर श्वास मोजून आपल्याला पाठवले गेले तर मग श्वास किती हळूवार घ्यायला पाहिजे? मग याची प्रॅक्टिस करायची. कमीत कमी 4 मध्ये घ्यायची आणि 8 मध्ये सोडायची. आणि निवांत तुम्ही झाला ना, म्हणजे निवांत तुम्ही राहायला शिकलात की याची गती मुळातच हळूवार होते. बघा तुम्ही, तुमचा BP वाढत नाही, श्वासोच्छ्वास एकदम निवांत होतो. पण निवांतमध्ये सगळं करा असं का म्हटलं जातं? तर त्याचं कारण तुमच्या लाईफशीच आहे. एकतर मन शांत राहतं, बुद्धी शांत राहते, शरीर शांत राहतं आणि वय पण वाढलं की हो. श्वासोच्छ्वास, रक्तप्रवाह, पचन संस्था आणि शरीरातील ऊर्जा प्रवाह नियंत्रित करणे. संतुलन, योग्य श्वासक्रिया आणि प्राणायामाने हा कोश मजबूत होतो. साधना, प्राणायाम, ध्यान, नियमित व्यायाम आणि स्वच्छ जीवनशैली. स्वच्छ जीवनशैलीला पण इतकंच महत्त्व आहे. आता मनमय कोश, पहिला कुठला झाला? अन्नमय कोश. अन्नमय कोश म्हणजे काय? अन्न, पाणी यापासून बनलेलं आपलं शरीर. दुसरा आहे ऊर्जा. ऊर्जा कसं आहे? ह्याचं ऊर्जा आणि जीवनशक्ती नियंत्रित करणे म्हणजे आपला जीव. ठीक आहे. आता ह्याच्या आतमध्ये थोडं जाऊया. मनोमय कोश. आता मन कुणाला सापडतं काय? कुठं आहे का सांगा बरं? नाही सापडू शकत. मन, विचार आणि भावना हे सगळं नियंत्रित करतं हा कोश. निर्णय क्षमता, भावना, इच्छाशक्ती आणि मानसिक आरोग्य यांचे नियंत्रण. बघा निर्णय क्षमता, जो क्लीन आहे, ज्याचे विचार बाय डिफॉल्ट क्लिअर आहेत, तो यसला यस, नोला नो पटकन म्हणतो. पण नाही आहे, नाही रे असं उद्या बघूया, परवा बघूया. का असं होतं? की तो संतुलित नाही आहे. संतुलित जो नाही आहे त्याला निर्णयच घेता येत नाही त्याच्या लाईफमध्ये. व जो निर्णयच घेत नाही त्याच्या लाईफमध्ये गती कशी येणार? सगळं एकमेकाला पूरक आहे. मग अध्यात्म किती पूरक आहे बघा, किती सूक्ष्म आणि किती भारी आहे. अध्यात्माचा जीव तुम्हाला इतका बुलंद आणि इतका सुंदर बनवतो माणूस. पण हे ज्ञान आहे ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही. आपल्याला कुठेतरी पुस्तकी ज्ञान कुठेतरी वाचतो आपण आणि आपल्याला ते खरं वाटतं. पण हा अध्यात्माचाच भाग आहे. लक्षात घ्या मी काय म्हणतो. निर्णय क्षमता, भावना, इच्छाशक्ती आणि मानसिक आरोग्य याचे नियंत्रण. संतुलन. आता संतुलन बघा काय काय करतं. नकारात्मक विचारांपासून मुक्त राहिल्यास आणि मनावर ताबा मिळवल्यास हा कोश सशक्त राहतो. नकारात्मक जे जे वाईट आहे ते सोडायचं. या क्षणी जे जे तुम्हाला खाली ओढतंय ते सोडायचं. जे तुमचे वाईटपण आहे, जे तुम्हाला करायला नको वाटतंय, जे केल्यानं वाईट आहे, चोरी करणं, दुसऱ्याला वाईट म्हणणं, इवन मनामध्ये सुद्धा कोणाच्या वाईट येता कामा नये. ह्याच्याबद्दल मला वाईट करायचं मनामध्ये सुद्धा येता कामा. मन गया तो जाने दो, मत निकलने दो शरीर. मनामध्ये आलं ठीक आहे, आता शरीराला जाऊ द्यायचं नाही. प्रत्यंजा अगर खिच गई तो खिच जाने दो, मत निकलने दो तीर. म्हणजे आता ओढलाय, करणार आहे, पण थांबा जरा, पाप घडणार आहे इथनं पुढं. खूप सूक्ष्म भाग आहे. आता हे कसं मिळवायचं या मनोमन कोशावर? अभ्यासानं सगळं काही साध्य होऊ शकतं. याच्यामध्ये पहिली गोष्ट आहे ध्यान, सकारात्मक विचारसरणी, सात्विक जीवन आणि भावनांचे योग्य नियमन.
सात्विकतेला खूप जास्त महत्त्वाचा आहे. ठीक आहे. आता पुढचा कोश आहे विज्ञानमय कोश, म्हणजे बुद्धिमय कोश. आता जरा अजून स्टँडर्ड, अजून जरा वरचा कोश. विवेक, बुद्धिमत्ता आणि आत्मज्ञानचा स्तर. आता तुम्हाला कळालं की हे आहे, मग याला तुम्ही ग्रहण केलाय. आता हे सतत करत राहायचं. मग कुठंतरी आपण सगळ्या मोठ्या मोठ्या गोष्टींचं कायम चिंतन करत असतो, पण याला खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत. याचा त्याला बेस आहे, हे विसरता कामा नये. मग याच्यामध्ये काय सांगितलंय, विज्ञानमय कोशामध्ये विवेक, बुद्धिमत्ता आणि आत्मज्ञानचा स्तर. विवेक म्हणजे बाबा काय चांगलं आहे, काय वाईट आहे, हे खालचे स्तर तुमचे फिक्स होत गेले, छानपैकी घडत गेले, तर मग तर विवेक तुमचा वाढणार आहे. लक्षात घ्या मी काय म्हणतो. विवेक एका दिवसात तो लगेच ज्ञानी होतो का, प्रकार पंडित झाला का, लगेच त्याच्यात सगळं काय ज्ञान प्रफुल्लित झालं का, असं होऊ शकत नाही. याच्यासाठी त्याला काय करायला लागेल, विवेक. मग बुद्धी त्याची कुशाग्र होते. बुद्धीमध्ये चांगलं साठवलं गेलं, चांगलं येतं, चांगलं करत गेला, कॉन्फिडंट राहिला, भावनांच्यावर नियंत्रणाला उगाच काहीतरी करणार नाही, तो मात्र मग सद्गुणी येतोय, तो महात्मा घडू शकतोय. मग ऑटोमॅटिकली तो वेगळा वेगळा पडत जातोय. का? कारण की त्याच्या आतमध्ये वेगवेगळं होत गेलाय. तो उगाच विनाकारण लगे करतात म्हणून करणार नाही. तो प्रत्येक गोष्टीला विवेक लावेल. कुठून विवेक आला? त्याच्या आत्मिक बुद्धीतून आलाय. लक्षात घ्या मी काय म्हणतोय. त्याला आता कळायला लागले, जाणवायला लागले, नाही हे खोटं आहे, नको करायला, दुसऱ्यांना लोबाडायला नको, वाईट गोष्टी करायला नको, उगाच विना संचय नको, विनाकारण बोजवारा नको, विनाकारण कर्ज नको, विनाकारण हे नको, नको त्या गोष्टींना. बुद्धी तिची चांगली व्हायला लागली आणि त्याला खऱ्या पद्धतीने आत्मज्ञान प्राप्त व्हायला लागतं. आत्मज्ञान, आत्माचं ज्ञान, खरं काय खोटं काय, सत्य जाणवायला लागतं. तो वेगळा पडत जातो सगळ्यांपासून. पण त्याला मात्र आनंदाची अवस्था मिळायला लागते आणि तो खऱ्या अर्थानं सुखानं समाधानं जगायला लागतो. बघा तो जीव योग्य आता हे काय कसं कार्य करतं बघा. योग्य अयोग्य याचा निर्णय घेणे, आत्मशोध आणि आत्मसाक्षात्कार करणे. माझा जीव कशाला, माझा जन्म कशासाठी झाला आहे, माझं नेमकं काम कार्य आहे, हां माझा जन्म कशासाठी झाला, हे सगळं काय करणार आहे, त्याचं चिंतन व्हायला लागतं. साधना, आत्मचिंतन, वेदांत अध्ययन, गुरूंचे मार्गदर्शन आणि ध्यान. याच्यामध्ये आत्मचिंतन. म्हणून मी सतत सांगतो की शांत बसा आणि चिंतन करा. कुठलाही निर्णय घ्यायच्या पहिला चिंतन करा. रोज संध्याकाळी तुम्ही ध्यानामध्ये बसा आणि चिंतन. मी सकाळी दिवसभरात काय केलं, काय नाही केलं, चुकलं का, चुकली असेल तर मनोमन माफी मागा. वाईट दृष्टीने कुठल्या स्त्रीला बघितलं का, त्यांचे चरण स्पर्श करा, माते चुकलं माझं. स्वतःच त्यातनं सगळ्यातनं बाहेर पडायचं. स्वतःचा काय करायचा, विकसित करायचं स्वतःला रोजच्या रोज. आणि स्वतः काही चुकलं तर स्वतःला पहिला माफ करायचं आणि डेअर ठेवायची, बाबा माझं तुझ्याकडून चुकलं, भांडणं झाली, बोललो. कारण की हे तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये पुढे जाऊ देणार नाही. आतमध्ये कुठेतरी ते साठून राहणार आहे. असं म्हटलं जातं की ज्या ज्या गोष्टी पुढे जाऊन साठणार आहे त्याचा उद्या उद्भव तो कॅन्सर वगैरे. आपल्या मनानंच तो विकार तयार होऊन पुढे जाऊन त्याच्यात रोग तयार होते. कारण की आता आपण बघतोय कसं विश्लेषण केलंय बघा, खूप सुंदररित्या. आत्मचिंतन, वेदांत अध्ययन. मग काय, आता वेदांचा अभ्यास करतोय ना आपण, ज्ञानेश्वरी वाचलं पाहिजे, भागवत वाचलं पाहिजे, वेगवेगळी पुराणं वाचले पाहिजे, स्वामी विवेकानंद काय सांगतात बघितलं पाहिजे, एवढे महान सिद्ध पुरुष आहेत त्यांनी सांगितलं काय काय लिहिले ते बघितलं पाहिजे. गुरूंचे मार्गदर्शन, जो सिद्ध पुरुष आहे त्याच्या सानिध्यात राहिले तर हे पटकन तुमच्या लगेच तो गुरु तुम्हाला बघितला गेला समजतं की बाबा नाही याच्यात समथिंग इज डिफॉल्ट, प्रॉब्लेमॅटिक इज देअर, मग ते लगेच सांगतात. म्हणून गुरुची सेवा करणं गरजेचं आहे. आणि ध्यान, सगळ्यात महत्त्वाचं, सगळ्यात भारी म्हटलं तर डोळं झाकून शांतपणे ध्यान करायचं. याच्यामध्ये चिंतन होतं, नको त्या टॉक्सिसिटी, नको त्या गोष्टी सोडल्या जातात आणि तुम्ही शांत होताय. तुम्ही शांत होणं म्हणजे ईश्वराच्या जवळ असणं बघा. साधं सोपं आणि सरळ, शांत व्हा. आनंदमय कोश, 5वा कोश जो आहे तो आनंदमय कोश आहे बघा. स्वरूप आत्मशांती. आता मात्र आत्मशांती तुम्हाला, एक एक कोश तुमचे चांगले व्यवस्थित घडत गेले, छान व्हायला लागले की मग काय ते आत्मशांती, समाधान. माणूस कसा आहे, समाधान बघितल्यावर राहिला किती भारी आहे. बारक्या पोरग्याला बघितल्यावर किती समाधान वाटतं. देशी गाईच्या सानिध्यात जाऊन बघा किती समाधान वाटतं. सत्पुरुषाच्या सानिध्यात जावं, गुरूंच्या सानिध्यात जावं, समाधान वाटतं. आपण गुरुदेवांच्या सानिध्यात येऊन बसतो, छानपैकी त्याला बघितलं बरं वाटतं, समाधान मिळतं. इथे येतो ना कशासाठी, समाधानासाठी. विठ्ठल मंदिरात गेलो, गाभाऱ्यात जवळ बसलो, समाधान. पादुकांचे चरण काय म्हणतात जरा नुसतं बघितलं
तीर्थ घेतलं किती समाधान वाटतं. मग हे समाधान आलं कुठलं? ते समाधान आपण मिस करतोय ना. तुम्ही सगळं करा पण हे समाधानाला का वंचित करता? मी सतत तेच सांगतो. समाधान मिळावं आहे, प्रेम करा ईश्वरावरती. प्रेम कसं होणार आहे? वरवरचं नको काय, ज्ञानानं त्याला मिळवायला पण पाहिजे ना. याच्यासाठी आतनं क्लीन व्हायला पाहिजे का नको? उगच करलं म्हटल्यावर ते मिळेल का समाधान? सांगा बरं. बरोबर आहे का? बघा, याच्यासाठी तुम्हाला त्या पात्रतेचं व्हायला लागेल, याच्यासाठी तपावं लागेल. ठीक आहे. समाधान आनंदाचा उच्चतर स्तर, आणि मग मात्र तुम्ही सतत आनंदात असणार आहे. सतत, कायम कायम उल्हासित, असं सुगंध दरवळल्यामुळे तुमचं आयुष्य सारखं सेलिब्रेशन, उत्सव असेल तुमचं आयुष्य, म्हणजे जे संतांचं असतं. कार्य परमानंदाची अनुभूती, अतिउच्च असा ईश्वराची अनुभूती, साक्षात्कार, समाधी याच्यामध्ये लागते. मोक्ष प्राप्ती, आता तुमचं कर्म संपलं, तुमचं परत कर्मासाठी कार्य घेऊन जन्माला येणं हा विषय वेगळा आहे. गुरुनं सांगितलं कार्य घेऊन तुम्ही जन्माला येऊन तुम्ही कर्म करू शकता. आता मात्र तुमचं सगळं संपलं, आता काय, आणि तुम्ही जाणून बुजून नको त्या गोष्टीत पडत नाही, नको त्या गोष्टी करत नाही, परत जन्म तुमचा होत नाही. मग आता झालाय ना जन्म, ठीक आहे. असं म्हणतात की आता जेवढं तुम्हाला करता येईल चांगलं तेवढं करा साधनेनं. आणि जेवढा गठ्ठा आहे, खूप मोठा गठ्ठा आहे आपल्या अकर्मांचा, दूषित कर्मांचा, तो मात्र ईश्वर सगळा जाळून टाकतो. म्हणून समर्पित व्हायचा आहे, इथे येऊन रडायचं आहे, साधना करायची, सेवा करायची. आणि इथंच या चरणांपाशी ते शक्य आहे. दुसरीकडे होईल असं वाटतंय का? आणि दिव्य शांतीचा, शांती फक्त नाही म्हटली, दिव्य शांती. जरा शांत झाल्यानंतर आपल्याला किती भारी वाटायला लागतं. मग ती ईश्वरी शांती कशी असेल हो? कधी एक्सपिरियन्स करायचं ती? वाटत नाही का असं समाधानी राहूया, शांत होऊया, बस आता सगळं करायचं आहे, पण हे का मिस करायचं? मग ह्यो आपला अविभाज्य जन्माचा अधिकार आहे, जन्मसिद्ध अधिकार, काय म्हणते, जन्मसिद्ध हक्क आहे आपला, आणि तो मिस करतोय आपण. त्या आनंदाला, त्या प्रेमाला. कशासाठी? इगो, प्राईड, म्हणजे खूप साऱ्या गोष्टी आहेत, त्याच्याबद्दल आता बोलत नाहीये. ठीक आहे. आणि लक्षात ठेवा, अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश, या वेगवेगळ्या कोश आहेत ना, हे आपल्या शरीराचा तो भाग आहे. हे फक्त शरीर वरचं दिसतंय एवढंच नाही आहे. या शरीरामध्ये 5 संस्था आहेत या, आणि एक संस्था दुसऱ्याला रिलेटेड आहे. तुमचं शरीर सॅटिस्फाईड असलंच पाहिजे, मन सॅटिस्फाईड असलंच पाहिजे, जेवढं खाताय तेवढं खाल्लंच पाहिजे. बरोबर आहे ना? रोज तुम्ही व्यायाम त्याला शरीराला दिलाच पाहिजे, सात्विक राहिलंच पाहिजे. तुम्ही सात्विक नाही झाला, नॉनव्हेज खाताय, तुम्हाला हे मिळणार नाही. अडकलं, समाधान मिळणार नाही, शांती मिळणार नाही, पुढचं सगळंच अडकलं. म्हणून मुळात बदल व्हायला पाहिजे. काय काय बदल व्हायला पाहिजे? अन्नमय कोशामध्ये अन्न तुमचं चांगलं पाहिजे. तुम्ही पाणी, म्हणजे वॉटर ड्रिंकिंग तुमचं रोजचं, तुमच्या ह्याच्यानुसार, डॉक्टरेटनुसार, यूट्यूबला टाका, ChatGPT करा, गुगल करा, तुमच्या शरीराचं वेट किती आहे, हाईट किती आहे टाका, आणि दिवसातनं किती लिटर पाणी जायला पाहिजे तेवढं रोज पाणी प्यायलाच पाहिजे. वेळा ठरवा. चहा प्यायचं की नाही तुमचा प्रश्न आहे, जास्त पिऊ नका, 1-2 वेळाच प्या. बाहेरचं खाऊ नका. तुम्ही खाल्लात की तुमचं पुण्य बाहेर गेली. जास्तीत जास्त करून बाहेर ज्याची कामं आहेत त्याने आटोक्यात आणा, हे नको बाहेरचे पदार्थ खायला. त्याच्यावर आपण कधी तर बोलू की नेमकं काय होतं. खूप डीप विषय आहे तो. पण प्राणमय कोश हे शरीराची ऊर्जा आणि जीवनशक्ती, तुमची जीवनाची ऊर्जाच आहे ना. तुम्हाला डाऊन वाटतं, मला कसतर वाटतं, मी खूप डाऊन आहे, मला उत्साह येत नाही आहे, हे सगळं शक्तीतनं काय होतं, तुमचं हे निचोडून घेतलं जातं. कारण की तुम्ही व्यवस्थित राहिला नाही, तुमच्या शरीराला तुम्ही व्यवस्थित खुराक दिला नाही की बरोबर ते काम करतं तुमच्या ऊर्जा शक्तीवरच. तिसरा आहे मनोमन. आता हे जर व्यवस्थित तुमचे 2 झाले की मग मात्र तुमचं मन चांगलं राहणार आहे, प्रफुल्लित राहणार आहे. नको त्या शक्तींना, निगेटिव्ह शक्तींना लांब ठेवू. नको तिथं आपण ना खुपसणार नाही. चांगल्या पॉझिटिव्ह सतत स्वतःला प्रेरणा देऊ, चांगलं करूया, अरे नाही होईल चांगलं, चल करूया. सतत तुम्ही पॉझिटिव्ह राहाल. विज्ञानमय कोश हे विवेक, बुद्धी आणि आत्मज्ञान. मग तुम्हाला विवेक प्राप्त होईल, काय करायचं काय नाही. आत्मज्ञान, तुम्ही कोण आहात ते समजायला लागेल.
म्हणजे ओझरती कल्पना यायला लागेल की बाबा नाही आहे, मी हे नाही आहे. देवाच्या कृपेनं तुम्हाला काही गोष्टी कळायला पण लागतील. तुमची बुद्धी खूप सटीक आणि छान होईल. वाव, छान, सुंदर. मग तुम्हाला आता जगायला मजा येईल. नको सगळीजण करल्यात मी नाही करणार, काय खरं आहे काय खोटं नाही तुम्ही वेचून वेचून बघाल शांतपणे. हे असं का आहे, हे केल्यानंतर काय होईल, कसं जीवन जगायला पाहिजे. मी आज मोबाईलच्या रील्समध्ये किती वेळ घालवला, मी आता कुठला मूवी बघतोय, याचा इम्पॅक्ट माझ्या शरीरावर कसा होईल, मनावरती कसा होईल, माझं हे सगळं डिस्टर्ब झालं तर मला समाधान मिळणार नाही. बघा, दिव्य दृष्टी, दिव्य शांती, या लांबच्याच गोष्टी आहेत. एक 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 गोष्टी आहेत ते क्लिअर होतात. मग तुम्ही निवांत व्हायला लागता, मग आनंद मिळायला लागतो, मग शांतता मिळायला लागते, मग समाधान मिळायला लागतं इथंच. मग तुम्ही ₹1,00,000 पगार असू दे नाही तर ₹50 पगार असू दे, काय नाही फरक पडत. हा तुमचा वैयक्तिक विषय. म्हणून मी कायम सतत सांगतो एक गोष्ट, अध्यात्म खूप टोटल स्वतःच्या वैयक्तिक दुसऱ्यांना दाखवण्यासाठी करण्याचा विषय अजिबात नाही आहे. स्वतःचाच विषय, पूर्णपणे 100% प्रायव्हेट विषय. जो दुसऱ्यांना लौकिकांच्या मध्ये दाखवायला गेला की मी किती छान आहे, मी देवाचं करतो XYZ, त्याचा बट्ट्यावर उडला. आणि आनंदमय कोशमध्ये आत्मशांती, समाधानी, आनंदाचा उच्चतर काय आहे, आनंदाचा उच्चतर स्तर. जाता जाता आता आपण आजचं विवेक कसा असावा, म्हणजे युवक कसा असावा हे स्वामी विवेकानंदांनी सांगितलं होतं. आज मला ते सापडलं, तुम्हाला सांगायचं होतं की स्वामी विवेकानंद यांच्यामध्ये युवक कसा असावा. विवेकवंतच पाहिजे, तो विषयच नाही आहे. आत्मविश्वास आणि धैर्य असलेला. तुमच्याजवळ कुठलीही गोष्ट करत असताना आत्मविश्वास पाहिजे, नसेल तर काहीतरी चुका लागले. आत्मविश्वास नाही आहे म्हणजे काहीतरी चुकाले. मग तुम्ही टेक्निकली समजून घ्यायचं. अध्यात्म काय आहे तर ऊर्जेचं स्थान आहे, ईश्वराचं स्थान आहे. त्याला टेक्निकली समजून घेतलं तर सोपं होतं. सोपं काय होतं, जग सोपं होतं का नाही, तुम्ही स्वतःला समजून घ्यायला सोपं करता. आपलं कुठं चुकतं, कारण की चुकीच्या गोष्टी केल्यामुळे चुकतं. शरीराचा राजा वीर्य स्पर्म म्हणतो. जर तुम्ही तो आहे असंच उडावा लागला तर तुमच्या शक्ती राहणार आहे का, ऊर्जा राहणार आहे का. त्याला काहीतरी टेक्निक आहे. म्हणून तर प्रॉपर लग्न, प्रॉपर सगळ्या गोष्टी सिस्टीम आहेत त्या केल्यानंतर, ते पण 25-26 वर्षापर्यंत लग्न होईपर्यंत जर तुम्ही स्वतः, तर तुमच्यात हे ऑटोमॅटिकली जागा होईल. नंतर लग्न केल्यानंतर हे खाली येणार नाही. स्वतःच्या बायकोबरोबर, सत्य आहे, स्वतःच्या बायकोबरोबर तुम्ही भोग नये, याला सुद्धा काय म्हटलं जातं अध्यात्मामध्ये, ब्रह्मचर्याचं पालन होतं. आता जे काय चाललंय, ही गर्लफ्रेंड, तो बॉयफ्रेंड, ते हे एक्स आणि ते वाय, हे तुम्हाला पतित करावं लागले. तुमच्याच स्वतःच्या आत्मज्ञानापासून, शांतीपासून, समाधानापासून लांब कसं न्यायला बघितला का. जरा कुठेतरी घोळ झाला की तुमचं सगळं चुकत गेलं बघा. आणि खूप हिथच तर ध्यानावर यायचं आहे, हीच तर धोक्याची घंटा आहे. इथंच तर सावध राहायचं आहे, आमिषाला बळी पडायचं नाही. आणि ही माया आहे, लक्षात घ्या. आत्मविश्वास आणि धैर्य असलेला युवक पाहिजे. विश्वास निश्चय करून उठा आणि तोपर्यंत थांबू नका जोपर्यंत उद्दिष्ट प्राप्त होत नाही. उद्दिष्ट ठरवा, जन साध्यम तन सिद्धी. एकदा उद्दिष्ट ठीक झालं की मला इकडे जायचं आहे, मला हे प्राप्त करायचं आहे, आय वॉन्ट अचीव धिस, मला हे क्रॅक करायचं आहे, मग थांबायचं नाही, सुट्टी द्यायचं नाही मग त्याला पूर्ण झाल्याशिवाय. युवकांनी स्वतःवर विश्वास ठेवावा आणि कोणत्याही अडचण न घाबरता पुढे जावे. आकाश कोसो, जमीन फाटो, काय वाटेल ते हो, जीव पडो, नाही तर नाही. आता मी घेतलंय ना, आता अर्जुना तू पाठीमागे वळायचं नाही. आता तू युद्ध करायला घेतलंयस ना, त्याच्या पहिला पण युद्ध का करायचं हे तर जाणून घे. आता हाय ना युद्ध, मग तू मेलास तरी पाठीमागे नाही. छत्रपती संभाजी महाराज मेलो तर पाठीमागे नाही. आता उतरलोय ना, आता सुट्टी नाही. शक्तिशाली आणि स्वस्थ असलेला, तुमच्याकडे प्रचंड बळ, आत्मशक्ती आणि देहवाद असला पाहिजे. काय पाहिजे, प्रचंड बळ. प्रचंड बळ येण्यासाठी तुम्ही स्पोर्ट्स केला. म्हणजे स्वामी विवेकानंद असे आहेत, भगवद्गीता राहून देत, भगवद्गीता तू फुटबॉल खेळायचा पहिला, काय बायकासारखं राहायला लागलेस. कोण म्हणते, स्वामी विवेकानंद म्हणतात. तुमच्याकडे प्रचंड बळ, आत्मशक्ती आणि ध्येयवाद असलं पाहिजे. काहीतरी ध्येय पाहिजे ना यार, काहीतरी अचीव करायचं पाहिजे. मला माझ्या आईबाबांना प्राऊड झालं पाहिजे की माझा पोरगा आहे. श्रीकृष्णानं म्हटलं नाही माझ्या आईबाबांनी मला हे दिले नाही, ते दिले नाही, तुरुंगातनं सोडवून काढलं त्यांनाच. कोण काढलं, तुरुंगात होते आईबाबा. आणि आम्ही तर दंगा करतो, मला आईबाबाने काही दिलंच नाही. बघा, उलट आहे. देवाकडनं काय शिकायचं तर हे शिकायचं आपल्याला. माझ्यामध्ये फुटबॉल खेळून तुम्हाला गीतेपेक्षा अधिक अध्यात्म समजेल, लक्षात घ्या.
कसं? तर आता हे कोश वगैरे, वायू वगैरे आपण मगाशी बघितलं, ठीक आहे. जर लवकर आलं असतं ते पण कळालं असतं वायू म्हणजे काय असतात. तर हे शुद्ध करायला पाहिजे. हितं झाल्यानंतर मग कुठेतरी आतमध्ये होणार आहे, मग कुठेतरी खरं कळायला लागलं, मग समाधान मिळणार आहे, मग शांती, मग कॉन्फिडन्स येणार आहे. बघूया, चल काय होतंय बघूया. मग तुम्ही मरणाला पण भिणार नाही आहे. ध्येय निश्चित असलेला एका महान उद्दिष्टावर लक्ष केंद्रित करा आणि त्याच्यावर एकच ध्येय ठेवायचं आणि त्याच्या पाठीमाग मेलं तर उठायचं नाही. मला काय क्रॅक करायचं आहे ना, UPSC MPSC, मी मेलो तरी आता क्रॅक करणारच. माझं ध्येय आहे, माझं स्वप्न आहे. मग झोप कशी लागते बघू तुम्हाला. ध्येय नाही, स्वप्न नाही, काय करायचं अचिव्हमेंट नाही आहे, कसं शक्य आहे तुम्ही ते प्राप्त कराल? तुमच्या अंतकरणातली जी काय आता मगाशी बघितलेली ती ऊर्जा तुम्हाला सपोर्ट कशी करणार हो? तुमचं विश्व निर्माण कसं? मला माझा बिझनेस मोठा करायची ताकद नाही आहे, कारण की माझं एमच नाही आहे. ते उगाच करायचं म्हणून करते, मग कसं होईल हो? समजलं का? हे आमच्या गुरुने आम्हाला खूप व्यवस्थित पटवून दिल्यामुळं आम्हाला ते नंतर कळालं. पण पहिला काहीच कळत नव्हतं, आताही काही कळत नाही सोडा. पण तरी सुद्धा भानावर आणण्याचं सतत त्यांनी काम केलं. एका महान उद्दिष्टावर लक्ष केंद्रित करा, त्याचा विचार करा, त्याचे स्वप्न पहा, त्यावर जगा आणि त्याच्याशी संबंधित सर्व गोष्टी आत्मसात करा. मग त्याला लागणाऱ्या गोष्टी आपण आत्मसात करायला पाहिजे. त्याच गोष्टी करत गेल्या तर मग तुम्ही तसे डिसिप्लिन व्हाल, तसे ज्ञानी व्हाल, तुम्हाला माहीत असणारे प्रोडक्ट तुम्हाला समजेल आणि मग तुम्ही तसे ते दिसाल ना, तसं असाल तर दिसाल ना, बरोबर का? मग तुमच्यावर ऑटोमॅटिकली तो बिझनेस होईल, ऑटोमॅटिकली तुम्हाला काय होईल, मार्क पडतील, ऑटोमॅटिकली तुम्ही सक्सेसफुल व्हाल. आहात म्हणून ना, सक्सेसफुल आहात म्हणून दिसाल लोकांना. तुमच्या जेव्हा गाडी बघितली, आयफोन दिसला, गाड्या दिसलं, आपोआप कळतं की बाबा दिस पर्सन इज सक्सेसफुल. म्हणजे असं नाही आहे की ते पाहिजेच. तुमच्या अकाउंटवरचा बॅलन्सवरनं, तुमच्या सॅटिस्फॅक्शनवरनं, तुमच्या समाधानावरनं तो ओळखतो लगेच माणूस. बिकॉज ही इज लिव्हिंग हिज लाईफ यार. तो त्याला जे वाटतं ते करतोय आणि ते झळकतंच. आपला काल विषय झाला होता, तुमच्या चेहऱ्यावरती झळकतंच ते. आयुष्यात स्पष्ट ध्येय असले पाहिजे आणि त्याकडे अखंड प्रयत्न केले पाहिजेत, अखंड न चुकता. चौथी पॉइंट आहे, परोपकारी आणि समाजसेवेसाठी तत्पर. स्वामी विवेकानंद सांगतायत आहे मी. इतरांसाठी जगा, त्यांच्या कल्याणासाठी स्वतःला झोकून द्या, त्याला जीवन म्हणतात. मला वाटलं की मला काहीतरी आता समजतंय, मग मला वाटलं की मी करूया, इथं येऊन 4 गोष्टी बोलूया, अशा पद्धतीने आपण एकमेकांशी संवाद साधूया, जेणेकरून मला जे वाटतंय खरं खोटं माहीत नाही, मी ईश्वराच्या चरणी समर्पित होऊन हे जे कार्य करतोय त्याच्यातनं कुणाला तरी एकट्याला जरी कळालं की बाबा नाही, आपण अशा पद्धतीनं स्वतः मोटिवेट होऊया, काहीतरी कार्य करूया, चांगलं काहीतरी आयुष्यामध्ये घडूया. हे होणाऱ्या आत्महत्या बघितल्यानंतर माझा जीव तर कळमळून जायचा. काय करू शकतो आपण? परोपकार केला पाहिजे. मग तुम्हाला जे वाटते, कुणाला वाणीचं करू वाटते वाणी करा, लोटझाल करा, तुम्हाला जे काय करू वाटतं ते करा, पण परोपकार करा. दान दक्षिणा द्या, काहीतरी करा ना, कुणाला पोटाला वाढा, करा. केल्याशिवाय काही नाही. युवकांनी समाजाच्या उन्नतीसाठी कार्य करावे आणि परोपकाराची वृत्ती ठेवावी. 5वा पॉईंट, निस्वार्थी आणि त्यागी वृत्ती असलेला. ज्याच्यात निस्वार्थ भावना नाही तो खरा वीर नाही. वीर कुणाला म्हटलंय? निस्वार्थी भावना असले. स्वतः कोण पण मोठे हो, तुमच्याबरोबर 50 तुमच्या असे तुमच्याबरोबर आली पाहिजे. मग तुमचं अस्तित्व एवढंच आहे का? खूप मुंडकासारखं एवढं छोटं नाही आहे ना. मग राजासारखं जाऊया, छत्रपती शिवाजी महाराजांसारखं. आपल्याबरोबर आपला समाज, आपलं राज्य पण काय उदयोन्मुख झालं पाहिजे. बळीराजासारखं होऊया की स्वतः मेला. बळीराजाची कहाणी माहिती आहे ना, स्वतः मेला पण शेतकऱ्यांसाठी धान्य ठेवून गेला, पण स्वतः खाल्ला नाही. स्वतः खाल्ला नाही. काय राजा होता तो? स्वतः खाल्ला नाही, जगत असतो तो. पण मी खाल्लो तर उद्या माझ्या शेतकऱ्यांना बिया कुठल्या मिळणार, म्हणून त्यांना अन्न खाल्ला नाही. काय राजा, काय परोपकार. असलं काहीतरी घेऊया की. स्वार्थी विचार बाजूला ठेवून देश आणि समाजाच्या उन्नतीसाठी समर्पित करा. बघा, तुम्ही असं करायला लागला ना, ऑटोमॅटिकली तुम्हाला देवाचा सपोर्ट आणि तुमची उन्नती होते. तुमच्याकडे पैसा येतो, कारण की एक पैशाचं तत्व आहे, दिल्याशिवाय येत नाही. जो झाकून ठेवतो त्याच्याकडे येत नाही. पण पूर्वीपुण्यानुसार येईल आणि जाईल बोंबलत कुठेतरी. आजार होईल, काय होईल, व्हॉट एव्हर मे बी, आय डोंट नो, मला त्यात पडायचंच नाही. तो कर्माचा भाग आहे. पण तुम्ही बघा, दान, देवाकडे गेलं की दान द्यायचं, खायला घाला, काय वाटेल ते. दान धर्म
करायला लागला की ऑटोमॅटिकली तुमच्याकडे जवळ काय येणार आहे, पैसे येणार आहेत. ज्ञानाचा शोध घेणारा आणि जिज्ञासू, ज्या पुरुषाला ज्ञान अर्जित करणारा, शिका, वाढा आणि तुमचे ज्ञान लोकांच्या सेवेसाठी वापरा. शिका, पहिले शिकलं पाहिजे, जेवढं करता येईल तेवढं केलं पाहिजे, कोर्सेस करा, व्हॉट एव्हर मे बीट. आणि तुमचे ज्ञान वाढा म्हटलंय, थांबू नका, दरिद्री राहू नका. काय करा, उन्नती घ्या शिकण्यामध्ये, अर्थार्जनामध्ये, आणि तुमच्या लोकांच्या सेवेसाठी वापर करा आणि त्या ज्ञानाचा इतरांना फायदा होऊ द्या. युवकांनी सतत शिकत राहावे आणि ज्ञान आत्मसात करून त्याचा उपयोग देशहितासाठी करावा. 7वा आणि शेवटचा पॉइंट आहे, स्वावलंबी आणि मेहनती. स्वतःच काय करायचं, स्वावलंबी. जो शिकतोय त्यानं पार्ट टाइम जॉब बघायचं, मसर बिसर असतं तिकडे जायचं, आई वडिलांची हेल्प आउट करायची. कुणी काय कुठनं झाडाला तोडून आणत नाही, तुमच्यासाठीच कष्ट करायला, तुमच्याच फ्युचर सिक्युअर करण्यासाठी सगळं चाललंय. त्यांच्याच सामील व्हायचं. शेती करल्या तर शेतीमध्ये, माळव करल्या तर माळव विकायला जायचं, कोण आपल्याला पोटाला आणून घालत नाही. काम करायचं. ते दारू आणि हे पिणारे ह्यांचा नाद सोडायचं. नाद सोडला तर ते पण गप्प बसतंय कुत्र्यागत, त्याच्या पाठीला लागायचं नाही. आपण सपोर्ट कोणाच्यात करायचं, काय करायला हे आता स्पष्ट क्लिअर करायचं. मला आत्मसमाधान, शांती, प्रेम पाहिजे, कुणाचं ईश्वराचं पाहिजे. मग ईश्वराला आवडणारं काम करायला नको, मग नको त्या गोष्टी सोडायला पाहिजेत का नको. जोपर्यंत आपल्याला हे ठणकावून स्वतःला सांगत नाही, हे मी तुम्हाला सांगाल नाही, मी स्वतःला पण सांगतोय, जोपर्यंत हे स्वतः तुम्ही ठणकावून सांगत नाही तोपर्यंत तुम्ही जाग्यावरनं हलणार नाही. तुम्हाला ती शांती मिळणार नाही, तुम्हाला ते प्रेम मिळणार नाही, ती सात्विकता. ईश्वराचं सगळं आहे हो, जग हजारो करोडो पृथ्वी आणि काय काय आहे त्याचं नटलेलं. अहो तुम्हाला किती 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 सेकंद लागतील त्याला श्रीमंत करायला. काय चाललंय, आम्ही कुठं काय करायलोय, कुणाला दाखवण्यासाठी, कुणाला राहण्यासाठी, कशासाठी जगालोय. नको त्या गोष्टी धाम करून सगळ्या एका सेकंदात सोडून टाकायच्या, तोडून टाकायच्या, डिलीट. आत्ता या क्षणापासून डिलीट. नाही मला अशा लोकांचा नाद, अशा माणसांचा नाद आणि अशा सगळ्या गोष्टींचा त्याग मी केलाय आत्तापासून. कुणावरही अवलंबून राहू नका, स्वतःच्या जोरावर उभं राहा. लहानपणापासूनच, आत्तापासूनच छोटं मोठं काम करा, छोटं मोठं एकदम काम करा, पैसे अर्थार्जन करा. युवकांनी स्वावलंबन स्वीकारले पाहिजे आणि कोणत्याही परिस्थितीत मेहनत करण्याची तयारी ठेवली पाहिजे. कोणत्याही परिस्थितीत सांगितले. निष्कर्ष, युवकांनी आत्मविश्वास, शक्ती, ध्येय, समाजसेवा, त्याग, ज्ञान, मेहनतीचा मार्ग स्वीकारला पाहिजे. उत्तम विचार, श्रेष्ठ कार्य आणि अढळ ध्येयाने प्रेरित युवकच खऱ्या अर्थाने भारताचे भविष्य घडवू शकतो. उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्तीपर्यंत थांबू नका. स्वामी विवेकानंद. झालेली सेवा गुरुचरणी समर्पित. ओम गुरुदेव. सबका मालिका. श्री गुरुदेव दत्त.